अर्धा किलो. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. व्हेरी गुड. वेद 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 पाव किलो. कोणकोणती मापं घेतली? 200 ग्रॅमचा आणि 50 ग्रॅम. व्हेरी गुड. म्हणजे पाव किलो म्हणजे किती ग्रॅम? 250 ग्रॅम. व्हेरी गुड. गौरव गौरव 1.25 किलो. 1.25 किलो. 1.25. मला सांग 1.25 म्हणजे किती असतो रे? एक पूर्ण असतो आणि पाव असतो. एक पूर्ण आणि पाव असतो. मग इथे 1 किलोचं कुठलं आहे ते बघ. 1 किलो. 1 किलोचं कोणतं माप आहे? घेते. आणि 1.25 म्हणजे पाव, फक्त पाव. आणि पाव म्हणजे किती ग्रॅम ते झालंय आताच ह्याने सांगितलं. हां, आता सांग मला. 1.25 म्हणजे किती? 1 किलोचा 1. हां, 200चा 1 आणि 50. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 1.5 किलो. 1.5 किलो. नाही, 1.5 म्हणजे काय रे? एक पूर्ण. आधी एक पूर्ण घे. 1 किलोचं घे. हां, आणि 1.5 मध्ये काय असतो? एक पूर्ण असतो, एक अर्धा असतो. हां, अर्धा म्हणजे बरोबर. आता कुठली कुठली मापं घेतलीस तू? 1 किलोचे आणि 500 ग्रॅम. बरोबर. आराध्या तू सांग. 1.25 किलो. पाऊण. आधी मला सांग, पाऊण म्हणजे किती? एक पूर्ण असतो का? नाही. 1ला किती कमी असतो? नाही. 1ला 1ला पाव. 1ला पाव कमी असतो. मग किती ग्रॅम असतो? म्हणजेच 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ते सांग मला. 1.25 किलोग्रॅम 150. नाही. कोण सांगेल? 250. नाही. 250 म्हणजे पाव असतो. आपल्याला पाहिजे पाऊण. 450. मला सांगा, पाऊण म्हणजे 750. 1 मिनिट. पाऊण म्हणजे अर्धा आणि पाव असतो. मग अर्ध्याला कुठलं माप वापरतो आपण? 500. आणि 500चा अर्धा काय असतो? मॅडम झाले. मी तिला काय विचारलंय? चुकलं. झाले. 1 मिनिट शौर्य. आराध्या, 1.25 किलो म्हणजे किती ग्रॅम? कोण सांगेल? किती? आधी तोंडी उत्तर सांगा. 1.25 किलो म्हणजे 500चा 1, 500चा 1 आणि 200चा आणि 50. म्हणजे टोटल किती ग्रॅम झालं? 750. 750 म्हणजे पाऊण. 750 म्हणजे पाऊण. 750 म्हणजे पाऊण. लक्षातच ठेवायचं आहे.